नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण जी आज कंटिन्यू किंवा आत्तापर्यंत जी कंटिन्यू सिरीज चालू आहे ती आहे सरळ सेवा रामबाण सिरीज. ठीक आहे का बरं? कारण त्या सिरीजचा मागील काही एक्झाम झाल्या त्या एक्झाममध्ये ॲज इट इज प्रश्न आपल्या त्या सरळ सेवा रामबाण किंवा PYQ सिरीजमधून आलेले आहेत. आता जो व्हिडिओ आपण घेणार आहोत तो सरळ सेवा रामबाण पार्ट 3 म्हणजेच भाग 3चा आपण व्हिडिओ आज घेणार आहोत. आणि यामध्ये जे काही सरळ सेवा येणार आहेत, आगामी सरळ सेवा येणार आहे, DMER, धर्मदाय आयुक्तालय, पोलीस भरती, तलाठी भरती किंवा नगर परिषद, नगरपालिका, आरोग्य सेवक, ग्रामसेवक या इतर सगळ्याच सरळ सेवेसाठी ही जी रामबाण ठरणार आहे सिरीज, ही तुम्हाला अत्यंत उपयुक्त असे क्वेश्चन मी घेतलेले आहेत आणि ते TCSचेच क्वेश्चन आहे. तुम्हाला मी ते शो करणारच आहे की आतापर्यंत जे काही TCSने क्वेश्चन घेतलेले आहेत तेच मी डिटेल स्पष्टीकरणासह क्वेश्चन घेत आहे. चला तर सुरुवात करूया आपल्या रामबाण सरळ सेवा काय सिरीजला. तर बघा मित्रांनो, हे तुम्हाला की हायलाइट्स आहेत की जे TCSने पेपर घेतलेले आहेत तेच पेपर मी या व्हिडिओमध्ये काय करत आहे, डिस्कस करत आहे. आणि ते हे पेपरचे क्वेश्चनच आहे की तुम्हाला येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी काय होत आहे, रिपीट होत आहे. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. हे काही सर्व तुम्हाला जी स्लाइडवर दिसत आहे हे विद्यार्थी मित्रांनो TCS पॅटर्नचे क्वेश्चन आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला काही वाटत असेल की सर हे प्रश्न आणतात कुठून, तर हे प्रश्न मी TCSने रिपीट केलेले किंवा TCSचे जे पेपर झालेले आहेत त्या पेपरमधूनच मी तुम्हाला काय करत आहेत, डिटेल्स सांगत आहे, डिटेल स्पष्टीकरण घेत आहे. चला तर सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. बघा, प्रश्न क्रमांक 1 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, एक महिला 20 किलोमीटर पर अवरच्या सरासरी वेगाने एक चढण चढते आणि 35 किलोमीटर पर अवरच्या सरासरी वेगाने खाली उतरते. तिच्या एकूण प्रवासाचा सरासरी वेग किती किंवा शोधा. बघा, हा जो PYQ प्रश्न आहे तो मी सरासरी या टॉपिकमध्ये डिस्कस केलेला प्रश्न आहे. तुम्ही एकदा माझी टॉपिक वाईज सिरीज बघून घ्या. तुम्हाला त्या टॉपिक वाईज सिरीजमध्ये मी 7 ते 8 टॉपिक असे डिस्कस केलेले आहे की तुम्हाला त्यानंतर कुठलीही डिफिकल्टी येणार नाही, त्याच्या बाहेर एकही प्रश्न येणार नाही. म्हणून तुम्हाला मी सांगत आहे की माझी टॉपिक वाईज सिरीज आणि PYQ सिरीज, डेली PYQ सिरीज ही बघत चला, तुम्हाला त्या सिरीजचा नक्की फायदा होईल. बघा, जे जे दिलं आहे ते आपण काय करू, आधी लिहून घेऊ. चढण्याचा वेग किती दिलेला आहे, 20 किलोमीटर पर अवर. ठीक आहे, हा चढण्याचा वेग झाला. त्याच्यानंतर दुसरं काय दिलेलं आहे, याला आपण V1 कन्सिडर करू, V2 कन्सिडर करू. 35 म्हणजे 35 किलोमीटर पर अवर हा उतरण्याचा वेग झाला. आता आपल्याला एकूण प्रवासाची सरासरी शोधायची आहे. तर आपण सरासरी कशी शोधतोय, सरासरी बरोबर 2xy भागेला x अधिक y या सूत्राने आपण सरासरी काढत होतो. जर अशा टाईपचा प्रश्न असेल तर, नसेल तर आपण ते पण प्रश्न आपल्या PYQ टॉपिक वाईज सिरीजमध्ये ते डिस्कस केलेले आहे. तुम्ही बघून घ्या एकदा विद्यार्थी मित्रांनो सरासरी हा टॉपिक. ठीक आहे, तर बघा इथे x काय आहे, V1 आहे आणि y काय, V2 आहे. तर मांडा याच्या किमती. इथे 2x1 म्हणजे काय आहे, 20 × 35 म्हणजे 20 गुणिला 35 आणि भागाकार मध्ये काय येणार, 20 अधिक 35. ठीक आहे, तर याचा काय करा, तुम्ही गुणाकार न करता याला ॲज इट इज ठेवा, म्हणजे जसेच्या तसे ठेवा. 2 गुणिला 20 गुणिला 35 भागेला हे किती होतं, 5 आणि 5. ठीक आहे, याचा आता तुम्ही काय करा, भागाकार करा. बघा किती वेळा कटतो हा, 11×5 = 55 आणि हा किती, 7×5 = 35. ठीक आहे, तर याला पुन्हा काय करा, आता याचा गुणाकार करा. 2 गुणिला 20 गुणिला 7 भागेला 11 किती होतो रे, 40 आणि 7 × 28 आणि हा 0 भागेला 11. तर आपल्याला जर या फ्रॅक्शन मध्ये उत्तर दिले असेल तर उत्तर हे येणार आहे. पण आपल्याला इथं कुठं प्रश्नामध्ये दिसते का,
या ऑप्शनमध्ये दिसते का अशा टाईपचं उत्तर आहे म्हणून? नाही. तर मग या 280 भागेला 11 याला काय करायचं, मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं. कसं कन्वर्ट करायचं बघा, 11 आहे. आता 280 किती वेळा म्हणजे याला 11 गुणून तर आपण 280 पर्यंत पोहोचू. तर बघा मला तरी वाटते 280, ठीक आहे. तर याला आपल्याला जर पोचायचं आहे 280 पर्यंत, तर 11ला आपण 25 न गुणाकार करू. 11 55, हातचे आले 5, 11 दुने 22, 22 न 2, 22 आणि 5 275. बघा 275 पर्यंत पोहोचलो म्हणजे 25 इथे येणार फ्रॅक्शन मध्ये. आता राहिले किती, 280 मधून 275 वजा करा तर किती राहते, 5 राहते. म्हणजे इथं काय राहणार, 5. म्हणजे आपला जो फायनल उत्तर आहे तो पर्याय क्रमांक 1 असणार आहे आणि हे किलोमीटर पर आवर मध्ये असणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला कन्वर्जन करता आलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. समजलं? वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. बघा प्रश्न क्रमांक 2 हा अगदी सोपा प्रश्न आहे. मी याला सांगतोय कसं करायचं. तर एका भूखंड क्षेत्राची सध्याची किंमत 1,41,120 आहे. एका वर्षानंतर त्याची किंमत 1,85,605 पर्यंत वाढली. भूखंड क्षेत्राच्या किमतीतील टक्केवारी वाढ जवळच्या पूर्णांकापर्यंत पूर्णांकित केलेली तर अशी आहे. म्हणजे आपली जे काही व्हॅल्यू येणार आहे ते पॉइंटमध्ये येणार आहे किंवा आपल्याला ते पूर्णांकित करायची आहे किंवा या पूर्ण डिजिट पर्यंत ती काय आणायची आहे, व्हॅल्यू आणायची आहे, टक्केवारी वाढची. आता बघा काय आहे, जी दिलेले आहे ते डाटा आपण लिहून घेऊ. सध्याची किंमत किती आहे रे, सध्याची किंमत किती दिलेली आहे, 1,41,120 रुपये दिलेले आहे. आणि एका वर्षानंतर किती दिले आहे, एका वर्षानंतर किंमत किती दिलेली आहे, 1,85,605 रुपये. ठीक आहे, एवढी आपल्याला किंमत दिलेली आहे. आता आपल्याला वाढ काढायची आहे. तर वाढ कसं होणार, वाढ होणार 1,85,605 मधून काय वजा करावं लागेल, 1,41,120 रुपये काय करा, वजा करा. तर वाढ किती होणार, 44,485 काय होणार, वाढ होणार. आता मित्रांनो याला आपण दोन टाईपनी सॉल्व्ह करू शकतो. मी आधी तुम्हाला एका टाईपनी सॉल्व्ह करून देणार, नंतर तुम्ही दुसऱ्या टाईपनी याला काय करा, सॉल्व्ह करा. ठीक आहे, सोडवा. तर बघा आपण मी याला काय करतो, टक्केवारी वाढ विचारत आहे ना, तर आपल्याला काय करायचं आहे ऑप्शनमध्ये बघा 32, 35, 37, 32 अशा प्रकारे दिलेले आहे. तर मी काय करतो, या सध्याच्या किमतीला टक्क्यामध्ये काय करतो, मोडतो. म्हणजे कसं कसं मोडेल बघा, याचं मी आधी काय करेन, 1% काढेल. तर 1% म्हणजे काय होतं, 1/100 होतं. आणि 1% कोणाचा, या किमतीचा, कोणाच्या, या किमतीचा. म्हणजे 1,41,120 चा 1% किती होतो, हे 2 शून्य, ह्या शून्य, हा शून्य केटला आणि इथे काय राहतो मग बघा, इथे राहतो 1,411 रुपये. हे काय झालं, 1,41,120 रुपयेचा 1% झाला. आता आपल्याला नियर अबाउट पोहोचायचं आहे. डायरेक्ट आपण 32 पर्यंत किंवा 33 पर्यंत पोहोचू, पण त्याआधी आपण 30% काढून घेऊ. 30% म्हणजे काय रे, 3/100, सॉरी 30/100. आणि हे कुणाचं, सध्याच्या किमतीचं, म्हणजे 1,41,120. समजलं? तर बघा इथे 1, हा 1, हा 1, हा 1 शून्य कटला. म्हणजे इथं राहतं किती बघा, 3 दुने 6, 3 1 3, त्याच्यानंतर 3 1 3, 3 चौ 12 आणि 1 इथे हातचा 3 1 3, 3 आणि 1 4. म्हणजे किती राहतं, 42,300, सॉरी इथे 3 आहे ना, 336 रुपये राहतं. हे झालं 30%पर्यंत. आपण याला काय करत आहे, मोडत आहे. म्हणजे 1%, 30%. ठीक आहे. आता बघा आपली जी वाढ झालेली आहे ती 44,485 पर्यंत झालेली आहे. तर इथे आले आहे 42,336 पर्यंत. म्हणजे पुन्हा आपल्याला टक्क्यामध्ये मोडावं लागेल. किती टक्क्यामध्ये, आता मी काय मोडतो, 31% मोडतो. आता 31% म्हणजे काय रे, 30% अधिक 1%. मी सांगतो हे का बरं करत आहे, आणि दुसरी जी मेथड आहे ते तुम्हाला किती डिफिकल्टी होणार आहे त्याच्यामुळे मी हे सांगत आहे तुम्हाला. ठीक आहे. तर 30% किती आलं आहे, 42,000
336 आलेला आहे आणि 1% किती आला आहे 1441 आलेला आहे. या दोघाही मिळून किती होणार आहे आपलं 31% म्हणजे 43,741 रुपये होणार आहे 31%चे. हे समजलं तुम्हाला. आता बघा हे 44,000 आणि हे 43,000 खूप दूर आहे. म्हणजे आपण इथे ऑप्शनमध्ये 31% दिलेले आहे का नाही, म्हणजे 33% कॅन्सल, 35% ऑप्शन कॅन्सल, 36% कॅन्सल. इथं जर 31% असतं प्रश्नामध्ये तर आपण ऑप्शनला क्लिक केलं असतं, पण इथे 31% आहे का नाही, म्हणजे आपलं उत्तर हे डी असू शकते. आपण पोहोचलो ऑप्शन पर्यंत, काय केलं पोहोचलो आहे. आता बघा 31% जर असतं तर आपण 31% नियर अबाउट आन्सर मारलं असतं, यांनी पूर्णांकापर्यंत उत्तर द्या असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर आपण डायरेक्ट याला काय करू 31% हे ऑप्शन मध्ये नाही तर आपण याला 32% काय करू कन्सिडर करू. जर ऑप्शन मध्ये 31% असते तर 32% आपण काढले असते. ठीक आहे, म्हणजे 32% मला तरी वाटते याच्या जवळपास आले असते 44,485. पण आता 32% काढण्याची काही आवश्यकता नाही. जर काढायचं असेल तर मी काढूनच देतो तुम्हाला 32%. ठीक आहे, तर 32% म्हणजे काय, ह्या 1% म्हणजे 1% किती आहे रे, 1% किती आहे आपला, 1% किती आहे 1,441 म्हणजे 1,441 ला 32 ने काय करा गुणा, तर किती होणार 45,152 होणार. तर बघा हे 45 आणि हे 44 बघा हे थोडे काय होतात जवळचे आहेत ऑप्शन, पण ऑप्शन बघा इथे काय 32 आहे. ठीक आहे, आता बघा 32 असल्यामुळे हे काय झालं इथे 44 आहे आणि इथे 45,155 म्हणजे 32% पर्यंत येतो, म्हणजे नियर अबाउट आपलं 32 हे आन्सर आहे. ठीक आहे, ही एक मेथड झाली. दुसरी मेथड बघा इथे काय वाढ झाली. ठीक आहे, इथे काय झाली दुसरी मेथड सांगतो, ही पहिली स्टेप झाली, ही पहिली मेथड. ठीक आहे, तर दुसरी मेथड बघा इले वाढ झाली असं म्हटलंय, तर वाढ कितीने झाले 44,485 ने झाले. कितीवर 1,41,120 आणि टक्के वाढ काढायची आहे. ठीक आहे, तर 100. आता मला सांगा इथं तुम्हाला कॅल्क्युलेशन करण्याला डिफिकल्टी जाणार, म्हणून मी ही मेथड न यूज करता मी कुठली ऑप्शन नंबर म्हणजे पर्याय क्रमांक हे जी मेथड आहे ही मेथड यूज केलेली आहे. म्हणजे ही मेथड तुम्हाला सोपी वाटत आहे, इथं तुम्हाला कॅल्क्युलेशन करण्यासाठी काय होणार डिफिकल्टी, म्हणून मी ह्या मेथडनी नाही गेलो. ठीक आहे, तर गेलो कुठल्या पहिल्या मेथडनी. समजलं, अशा प्रकारचा हा पहिला दुसरा क्वेश्चन झाला. तिसरा क्वेश्चन बघा अतिशय सोपा क्वेश्चन आहे. 2 तासाच्या उड्डाणात एक विमान 1/3 वेळेत 850 किलोमीटर पर आवर आणि उर्वरित वेळेत 900 किलोमीटर पर आवर वेगाने प्रवास करते, कापलेले एकूण अंतर किती आहे. बघा इथं काय आपल्याला कापलेले एकूण अंतर विचारलेले आहे, पण आपल्याला एकूण वेळ दिलेली आहे 2 तास. एकूण वेळ दिलेली आहे 2 तास. त्याच्यामध्ये बघा 2 तासामध्ये आपल्याला 1/3 वेळेत किती अंतर कापलेलं आहे 850. म्हणजे बघा 1/3 हे वेळ दिलेली आहे, तर यात 1/3 वेळला काय करा 2 नी काय करा, हे 2 तास दिलेले आहे, 2 तास वेळ दिलेले आहे, काय करा गुणाकार करा, तर हे काय होणार एकूण वेळ 2/3 तास होणार. आता इथून उर्वरित वेळ काय निघणार रे, उर्वरित वेळ काय निघणार आहे बघा, उर्वरित वेळ निघणार आहे आपली, उर्वरित वेळ हे आधीचे 2 तास मायनस पूर्ण वेळ किती आला 2/3, तर किती होणार 3 दुने 6 मायनस 2/3, तर किती होणार 4/3 तास होणार. एवढं समजलं. आता बघा उर्वरित वेळ आपल्याला काढायचं होतं आणि काढलेलं आहे आपण. तर बघा आपल्याला पहिले अंतर किती दिलेलं आहे, पहिले म्हणजे अंतर आहे काय, हां पहिला वेग किती दिलेला आहे बघा, पहिला वेग दिलेला आहे, पहिला वेग दिलेला आहे 850. ठीक आहे, तर या 850 चे अंतर किती होणार, किती आपल्याला पहिल्या वेळेनुसार, तर याचं अंतर काढू. ठीक आहे, तर अंतर कसं निघणार, अंतर बरोबर आता 850 दिलेला आहे. आता पहिला जो वेळ आहे तो किती आहे 2/3, तर इथे 2/3 करा, तर बघा इथे किती राहतो 3 दुने 6. ठीक आहे, राहिले किती 2, 3 8 24, राहिले किती 1, 3 तिरी
9 राहिला किती 1, 1ला भाग नाही जातामुळे इथे आपण पॉईंट दिला, मग किती होणार पुन्हा 3 तिरी 9. ठीक आहे, तर हे किती राहणार 283.3 गुणेला 2. ठीक आहे, तर याचा गुणाकार करा. 3 दुने 6 पॉईंट, 3 दुने 6, 8 दुने 16, हा चाले 1, 2 दुने 4 आणि 1 5. तर हे झालं आपलं अंतर. तर अंतर कशामध्ये किलोमीटर मध्ये. ठीक आहे, हा झाला पहिल्या वेग. त्याच्यानंतर दुसरा वेग बघा. दुसरा वेग किती दिलेला आहे रे, किती दिलेला आहे 900 किलोमीटर पर आवर. हा पण किलोमीटर पर आवर. ठीक आहे, एक एक स्टेप मी तुम्हाला सांगत आहे, नाहीतर मी याला काय 2 ते 3 सेकंदामध्ये किंवा 1 सेकंदामध्ये किंवा 1 मिनिटामध्ये मी याचा आन्सर काढू शकतो. ठीक आहे, बघा मग काय दिलेलं आहे दुसरा वेग. आता दुसरा वेग आपल्याला काढायचा आहे, तर दुसऱ्या वेगासाठी आपल्याला दुसरं वेळ दिलेला आहे किती 4/3. तर अंतर काय होणार, अंतर बरोबर 900 गुणेला 4/3. तर किती होणार 3 तिरी 9 म्हणजे 300 गुणेला 4, 4 त्रिक 1200 किलोमीटर. ठीक आहे, हा दुसरा अंतर. आता आपल्याला काय एकूण अंतर काढायचे आहे. बघा प्रश्नामध्ये एकूण अंतर विचारलं आहे, तर एकूण अंतर बरोबर किती होणार. पहिलं अंतर किती आलंय 566.6 अधिक 1200 किलोमीटर. हे सगळं किलोमीटर मध्ये आहे. तर याला जर आपण काय केलं अधिक केला तर 1766.66 किलोमीटर म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं, अशा प्रकारचा सोपा प्रश्न होता. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा हा जो नंतरचा प्रश्न आहे खूप सोपा प्रश्न आहे आणि याला आपण PYQ सिरीज मध्ये डिस्कस केलेला आहे. ठीक आहे, बघा हे काय 5, हे बघा याला आपण असं लिहितो 5 फ्रॅक्शन मध्ये 3/17 आणि हे 6 फ्रॅक्शन मध्ये 5/34 असं आहे. ठीक आहे, तर 5 3/17 ला कोणत्या संख्येने गुणल्यास गुणाकार 6 5/34 येईल. बघा आपल्याला संख्या काढायची आहे. समजा संख्या x आहे. ठीक आहे, एवढं समजलं. आता 5 3/17 म्हणजे काय लिहिलं, अशा प्रकारे लिहिलं तर इथे काय लिहितो. ठीक आहे, 5 3/17. ठीक आहे, संख्या काय म्हणली मी x म्हणली आणि त्याचा गुणाकार किती येतो 6/534 येतो. समजलं. आता काय करतो याला मिक्स फ्रॅक्शन आहे तर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करतो. कसं 17 गुणिला 5 आणि अधिक 3. ठीक आहे, तर इथे बघा 17 गुणिला 5 अधिक 3/17 गुणिला x बरोबर. इथे बघा इथे पण तसंच होणार 34 गुणिला 6 अधिक 5 म्हणजे 34 गुणिला 6 अधिक 5/34. आता किती होतो 17 5 85 आणि 3 किती होतं 88/17 आणि हा x गुणाकारामध्ये. ठीक आहे, इथे किती होतो रे 34 गुणिला 6, 6 चौक 24 चे 4 हातचे आले 2, सायंत्रिक 18, 18 2 20 अधिक 5. ठीक आहे, जसेच्या तसे आणि 34 भागाकारामध्ये. तर हे किती होणार हे बघा 209/34 होणार. म्हणजे आपलं इक्वेशन काय आलं 88/17 गुणिला x बरोबर 209/34. ठीक आहे, आता आपल्याला x म्हणजे संख्या काढायची आहे, तर संख्या इथं गुणाकारामध्ये आहे तर काय होतो x बरोबर. आता हा गुणाकारामध्ये आहे तर इकडे गेल्यानंतर काय होणार भागाकारामध्ये, म्हणजे काय होणार 209/34. आता हा काय होणार गुणाकारामध्ये तर इथं भागाकाराचं चिन्ह येईल आणि काय होणार हे जे 18 म्हणजे 88 आता काय होणार 17 होणार. समजलं. आता बघा इथे 34 आहे इथे 17 आहे. एक तर मी याला 2 नी मल्टिप्लाय करतो किंवा मी याला काय करतो याचे भाग पाडतो. 2 गुणिला 17 होत्या तर 2 गुणिला 17 म्हणजे इथून काय होणार 17 आणि 17 कटले बरोबर आहे ना. म्हणजे काय होणार 209 भागेला इथे किती राहणार 2 राहणार आणि भागाकारामध्ये 88/1 बरोबर आहे 88/1 अशी राहणार आहे. आता पुन्हा याला बघा कसं करतो 209/9. आता याचा गुणाकारामध्ये कन्वर्ट करतो तर काय होणार 1/88 होणार. 1 भागेला किती होणार 88 आणि 209 गुणिला 1
290 होणार आणि 2 गुणिला 88 किती होणार बघा 209 भागिला 8 दुने 16 हातचा लेख 8 दुने 16 आणि 1 17 म्हणजे 176 209 भागिला 176 ही काय होणार आपली संख्या होणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा हा गणित होता. ठीक आहे वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा प्रश्न क्रमांक 5 काय ए आणि बी दोन पाईप एक टाकी अनुक्रमे 36 1/2 मिनिटात आणि 30 मिनिटात भरून शकतात. दोन्ही पाईप एकाच वेळी उघडले जर नंतर इथं ब्रॅकेट दिलेले या ब्रॅकेटमध्ये पाईप बी बंद केल्यास टाकी केवळ अर्ध्या तासात भरेल तर आपल्याला पाईप बीचं किती वेळात आपण बंद करू हे विचारलेलं आहे. ठीक आहे बघा प्रश्न हा थोडा लॉजिकल प्रश्न आहे. आपल्याला पाईप बीचं मिनिट विचारलेलं आहे तर बघा जे जे दिलेलं आहे ते घेऊ. काय दिलेलं आहे ए किती मिनिटात भरताय 36 1/2 याला आपण पुन्हा कसं लिहू शकतो रे 36 याला काय करा फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करा तर काय होणार फ्रॅक्शन मध्ये याचं काय होणार 36 गुणिला 2 बरोबर आहे अधिक 1 भागिला 2 म्हणजे 36 दुने किती होतं रे किती होतंय 34 म्हणजे 74 आणि 1 75 भागिला 2 समजलं एवढं. त्याच्यानंतर बीचं बघा बी किती 30 मिनिटात हे जसेच्या तसं म्हणजे अडचण येणार नाही म्हणजे बघा ए बरोबर 75 भागिला 2 आहे आणि बी बरोबर 30 मिनिट आहे. याचा काय घ्या लसावी घ्या किती येणार 150. आता बघा 75 गुणिला किती केलं 2 केलं तर 150 येतं आणि 30 गुणिला 5 केलं तर किती येतं 150 येतं. पण हे जे 2 आहे मित्रांनो हे 2 काय ए ला भागाकारामध्ये आहे तर इथे काय होणार गुणाकारामध्ये होणार म्हणजे हे किती होणार 4 होणार. ए साठी 4 आणि बी साठी 5 होणार. एवढं समजलं तुम्हाला. एवढं समजल्यानंतर बघा मित्रांनो आता तुम्हाला काय काढायचं आहे दोन्ही मिळून किती भरत आहे म्हणजे दोन्ही मिळून म्हणजे ए अधिक बी मिळून किती भरत आहे 4 अधिक 5 9 युनिट पर मिनिट ही टाकी काय होत आहे भरत आहे. ठीक आहे आता काय करायचं आहे जर बी ला तुम्ही काय केलं बंद केलं जर बी ला बंद केलं तर कोण सुरू होणार आहे ए सुरू होणार आहे. आता ए आपल्याला माहित नाही किती वेळासाठी सुरू होणार आहे तर बघा जर आपण बी ला x मिनिटसाठी काय करू उघडलं नंतर फक्त कोण सुरू राहणार आहे ए हा पाईप सुरू राहणार आहे. समजलं का बी ला जर बंद केलं x मिनिटासाठी तर काय उघडलं तर फक्त ए हा पाईप काय राहणार आहे सुरू राहणार आहे. पण ए चं किती आहे आपल्याला 30 मिनिट दिलेलं आहे बरोबर आहे तर 30 मिनिटामधून आपल्याला x मिनिट काय करायचं आहे वजा करायचं आहे. समजलं तर हा काय राहील ए पाईप सुरू राहील. समजलं का एवढं. आता बघा एवढं झाल्यानंतर पूर्ण भरण्यासाठी किती वेळ लागेल पूर्ण भरण्यासाठी ठीक आहे किती वेळ लागेल तर बघा काय होणार ए अधिक बी x मिनिट त्याच्यानंतर ए 30 मिनिट हा काय राहणार सुरू राहणार तर ए ची बघा भरण्याची कॅपॅसिटी किती आहे 4 आणि बी ची किती आहे 5 आणि याला x ने गुणाकार करा. ए किती आहे बघा ए किती आहे 4 आहे आणि 30 आपल्याला काय करायचं आहे x ची किंमत काढायची आहे. समजलं. आता हे काय होणार 9x अधिक 4 त्रिक 12 मायनस 4 गुणिला x 4x. आता 9x वजा 4x किती राहणार 5x अधिक 120. हे पूर्ण भरण्यासाठी आपल्याला काय लागेल एवढा हे लागेल. ठीक आहे. आता बघा आपलं टोटल कॅपॅसिटी किती आले 150. ही काय झाली कॅपॅसिटी झाली काय झाली कॅपॅसिटी. आता या कॅपॅसिटीच्या बरोबर हे करा हे इक्वेशन म्हणजे काय होणार 5x अधिक 120 बरोबर 150 आणि 5x बरोबर 150 वजा काय होणार 120. ठीक आहे तर 5x बरोबर किती राहणार 30 आणि x बरोबर काय होणार 30 भागिला 5 6. आता 6 काय झाले हे मिनिट झाले आणि x काय मानलं होतं आपण जर b ला x मिनिट उघडलं म्हणजे बी ला किती मिनिटासाठी उघडावं लागेल 6 मिनिटासाठी म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं
उत्तर असणार आहे. समजलं? अशा प्रकारचा हा सोपा प्रश्न होता. विद्यार्थी मित्रांनो, आपण थोडं इथेच थांबू, कारण थोडं तब्येत डाऊन असल्यामुळे मी थोडेच प्रश्न याच्यामध्ये घेत आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, ही माझी झिरो टू हिरो काय PYQ सिरीज आहे. TCS IBPS पॅटर्न, ही TCS पॅटर्न IBPS पॅटर्नची PYQ सिरीज मी ऑलरेडी घेतलेली आहे. ती माझ्या प्लेलिस्टमध्ये काय सेव्ह आहे, तुम्ही एकदा गो थ्रू करा. ही काय झाली, टॉपिक वाईज सिरीज झाली आहे. याला पण तुम्ही एकदा चेक करा, आणि चेक करून फक्त चेक करा नको, त्याला तुम्ही कंटिन्युअसली बघत राहा, तुम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसून येणार. ठीक आहे. तर आजच्या दिवशी इथेच थांबू. क्वेश्चन खूप सारे आहे विद्यार्थी मित्रांनो माझ्याकडे, पण तब्येतीमुळे मी थोडंसं काही क्वेश्चन डिस्कस करू शकत नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या यूट्यूब चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. जर तुम्हाला मराठी व्याकरण, चालू घडामोडी, GK GS चे प्रश्न सोडवायचे असेल तर माझ्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला काय करा, भेट द्या. जनरली मी या व्हॉट्सअप चॅनलवरती क्विज घेत असतो, तर तुम्ही आधी याला जॉईन करून घ्या, कारण तुमचा GK GS करंट अफेअर सगळं ह्या व्हॉट्सअप ग्रुपला मी टाकत असतो. तुम्हाला इथून सगळे क्वेश्चन मिळणार आहेत. आणि जर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो, तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नंतरच्या क्वेश्चन सिरीजमध्ये. धन्यवाद.